7 थर लावायचे म्हणजे लावायचे. जास्तीत जास्त 20 पोरं आणि ते पण बरोबर. खरं उद्दिष्ट तुमचं एक खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तुमचा नंबर आलेला आहे आणि दुसरा कोणतरी थर लावतो. इकडून आवाज आला की युवा प्रतिष्ठानची मानाची 7 थराची सलामी. एवढा रडलो असेल मी. एवढं पण माहिती की आम्ही त्या 3 थराच्या प्रॅक्टिससाठी आम्ही नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे भांडूपचा गोविंदा आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आहे पॉडकास्टचा 9वा भाग आणि आपल्यासोबत आहे युवा प्रतिष्ठान. दादा, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. दादा, प्रथम तुमचं नाव जाणून घ्यायला मला आवडेल. माझं नाव संकेत रमेश गायकवाड. आणि दादा तुझं? प्रीतम प्रकाश कदम. तुमचं दोघांचंही स्वागत आहे आपल्या भांडूपचा गोविंदा पॉडकास्टमध्ये. मला पहिल्यांदा एक जाणून घ्यायचं आहे की भांडूपचा गोविंदा हा आतापर्यंत तुम्ही आमचे पार्ट्स बघितले असेल, तर तुम्हाला हे नाव ऐकून कसं वाटतं एक भांडूपचा गोविंदा? तुमची एक चांगली कल्पना आहे, मला खूप आवडली. म्हणजे याआधी असं कोणी केलं नव्हतं, पण एक चांगली कल्पना आहे की प्रत्येक गोविंदाच्या मनात काय असतं, मंडळामध्ये कसं काय चालतं, गोविंदा कसा चालतो, हे कोणीतरी जाणून घेतलं पाहिजे आणि या गोष्टी पण लोकांना कळल्या पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला पण कळलं पाहिजे की गोविंदा कसा असतो. आणि पुढे जाऊन या परंपरा आपण सगळ्या मुलांनी चालूया. आताच्या नवीन युगातल्या मुलांना या गोष्टी समजल्या पाहिजेत. बरोबर. खरं उद्दिष्ट तुमचं एक खूप चांगलं आहे, मला आवडलं आणि तुम्ही मला इथे बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आता येईन मी आपल्या गोविंदाकडे. युवा प्रतिष्ठान हे नाव मला एक जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे काय तुमची वाटचाल काय? युवा प्रतिष्ठान म्हणजे कसं, सगळे युवा होते आणि काय नाव ठेवायचं, तर मग सगळे आता एक 20, 18, 19 वर्षाचे, तर मग युवा आहेत म्हणून मग युवा प्रतिष्ठान नाव ठेवलं. आणि युवा प्रतिष्ठान हे फक्त गोविंदापुरतं नव्हतं, पण पुढेही त्याच्या पुढेही जाऊन आम्हाला सामाजिक कार्य करायचं होतं. यासाठी आम्ही हे नाव पूर्ण युवा प्रतिष्ठान ठेवलं. माझं कोणत्या वर्षी उदयास आलं म्हणजे हे मंडळ उदयास आलं म्हणजे सुरुवात झाली 2012ला, पण खरी सुरुवात नंतर पुढे झाली, रजिस्टर झालं मंडळ हे 2018ला. अच्छा. त्याच्या आधी पण गोविंदा होत होता, पण तो मजा मस्ती आणि एक खेळ म्हणून होत होता. ते खरा खेळ कुठे मजा मस्ती म्हणजे काय? म्हणजे मजा मस्ती म्हणजे कसं होतं की आता दहीहंडी करायची, कशी करायची, तर एक छोटीशी हंडी लावायची जाळीमध्ये, हंडी फोडायची, मग कोणी आपलं मित्रमंडळींनी जेवण बनवलं थोडंसं ते खायचं आणि दुपारपर्यंत आपलं मजा मस्ती एन्जॉयमेंट चालायची. आणि नंतर पुढे मग काय करायचं, तर मग आपले किती थर लागतात. तर मग 1 वर्ष असं झालं की आम्ही 4 थराची प्रॅक्टिस केली आणि ते 4 थर घेऊन आम्ही गाढवनाक्याला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही 4 थर लावले आणि वरच्या मुलांनी खाली उडवले. तेव्हा आम्हाला 50 रुपयाचं पहिलं बक्षीस. हे कोणत्या साली होतं? हे 2015 साली होतं. अच्छा, तेव्हा 50 रुपयाचं तेव्हा 50 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं. आणि तो जो गोविंदा होता तो अजूनही आमच्या मंडळामध्ये गोविंदा आहे. अच्छा. तेव्हाचा जो लहान मुलगा होता तो अजूनही, म्हणजे तेव्हाचे जे सगळेच, तो एकटा नाही की सगळेच आहेत, अजूनही आहेत एकत्र. पण तेव्हाचे 50 रुपये अजूनही आम्हाला लक्षात आहे आणि अजूनही आम्ही ते ठेवलेले. अच्छा, मग तेव्हा किती थर होते पहिले? 4 थर. तेव्हा 4 थर होते. मग आता 2024 पर्यंत किती थराची वाटचाल आहे? 2024 पर्यंत आम्ही 7 थरापर्यंतची वाटचाल केलेली आहे. जर मनोबल वाढलं, अजून मुलांची संख्या वाढली तर आम्ही 8 थराचा नक्की प्रयत्न करू. पण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही 7 थरापर्यंत आम्ही जाऊ. अच्छा. बाकी अजून 8 थराचा विचार नाही केलाय. 7 थर आम्ही लावतो. नक्कीच. म्हणजे शुभेच्छा आहेत तुम्हाला की तुम्ही 8चा ट्राय करताय. यावर्षी असेल किंवा येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये, कारण की प्रत्येकाने एक काही गोविंदा पदकं अशी आहेत की ते कॉम्पिटिशन करतात, बरोबर. काही गोविंदा पदकं अशी माझ्या नजरेस पडतात की ते फक्त आपल्या मुलांची सेफ्टी बघतात, की त्यांना मुलांचा जीव इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये ते कॉम्पिटिशन नाही करत की त्याने 8 लावले तर मी 8 लावेन, तो 7 लावतो तर मी 7 लावेन, अशातला काही भागत नसतो. मला एक विचारायचं आता की जेव्हा 2012ला तुम्ही चाळीमध्ये थर लावत होता तेव्हा किती थर होते, म्हणजे सॉरी किती मुलं होती तेव्हा? एक 8-9 जण. 8-9 जण, जास्त नाही. म्हणजे चाळीचा इथले मित्र मिळून असं सगळे मित्र. अजूनही जुने फोटो आहेत माझ्याकडे. एकदम बोलतात ना असे एकदम
कोणाची टी शर्ट खाली लोंबकळते, कोणाची अशी हे ट्रॅक पॅन्ट घातली, एकमेकावरती चढलेत आणि जुने फोटो अजून आठवतात. अच्छा. बघितले की आठवण म्हणजे असं वाटतं की ते गोल्डन दिवस होते आजच्या प्रमाणे. नाही, चाळीतली मजा ना खरोखर आम्ही सुद्धा चाळीत राहतो तर आम्हाला माहितीये. आणि चाळीतली मजा त्याचप्रमाणे भांडूपच्या चाळी म्हटलं ना तुम्ही, कोकणी माणसं तुम्हाला इथे भेटणार आणि खरोखर इकडची भांडूपकरांची एक मजा वेगळी आहे. तेव्हा तुम्ही 8-9 म्हणजे 8-9 मुलांमध्ये चाळीमध्ये हो. राहत होतात. जेव्हा बाहेर आलात तेव्हा अंदाजे किती मॉप होता तेव्हा? काही जास्त नाही, म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर रस्त्यावर जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा पण जास्तीत जास्त 12 ते 15 मुलं असते. त्यात पण 4 थर लावायचे आणि एखादा वरून कोणी असा बोलला घाबरला की अर्धे इकडे पळायचे अर्धे तिकडे पळायचे, काय झालं आणि काय नाही असं समजा. अच्छा. पण त्याच्यामध्ये पण मजा मस्ती चालू होती. आणि 16 आणि 17 पोरांमध्ये आम्ही 5 थर लावलेले, पहिले 5 थर. पहिले 5 तर 17 मुलांमध्ये. काय कॉन्सेप्ट होते तेव्हा म्हणजे? हा, म्हणजे मुलांच्या हे पण तेव्हा हे चांगली होती की किती लावायचे थर. तर पहिले 5 थर आम्ही 17 ते 18 मुलांमध्ये लावलेले आणि त्याच्यानंतर आता 6 थर लावले होते तेव्हा पण खूप मुलं कमी होती. हा. म्हणजे 40-45 मुलं अशी घेऊन आम्ही 6 थराला लावायला बाहेर निघायचो. ओके. मग आता 2024 तुमची 7 थराची वाटचाल आहे आतापर्यंत. मग तिथे काय मुलांची संख्या आहे? 7 थरासाठी पण अजून पण माझ्याकडे संख्या थोडी कमीच असते. तरी पण जेवढ्या कमी मुलांमध्ये पण आम्ही 7 थराचा मजल गाठतोच. म्हणजे किती जरी झालं तरी अंदाजे काय आकडा असेल? 70-80 मुलं असतात, 80-90 मुलं जातात. हा. मिनिमम 60 मुलं तर लागतात 7 थराला. अच्छा. पण 80-90 मुलं असतात माझ्याकडे. प्रॅक्टिसला जेवढी कमी असतात पण शेवटच्या दिवशी होतात. ओके. 80-90 मुलं येतात. मग आता जो आपला 7 थराचा जो प्रवास चालू आहे, मग याच्यामध्ये नवीन पिढी जी आहे म्हणजे यंग जनरेशन, कॉलेजची मुलं, शाळेची मुलं, यांचा इंटरेस्ट कसा आहे या सर्व गोष्टी? माझ्याकडे 2022ला जो मुलगा आलाय तो मुलगा खूप म्हणजे कमी वयामध्ये माझ्याकडे आला होता. म्हणजे नाहीतरी त्याचं वय किती असेल, एक 14-15 वय असेल. त्यावेळेला तो शिडीला खाली उभा होता. अच्छा. आणि तो वरती तिघांना घेत होता आणि आज तो मुलगा बेसला माझ्याकडे खाली उभा आहे. पण त्याने थर नाही सोडलाय. थर नाही सोडले त्याने अजूनपर्यंत. म्हणजे खूप कमी वयामध्ये तो थराला खाली उभा राहिला होता. आणि तसं कुठल्याच मंडळ होत नाही की एवढ्या कमी वयाचा मुलगा कुठे खाली बेसला किंवा शिडीला उभा राहील जो आपल्यावरती 2-3 घेऊ शकतो. बरोबर. एवढी लहान लहान वयाची मुलं माझ्याकडे आलेली आहेत नवीन पिढीमध्ये. आणि आजही आहेत. आज पण माझ्याकडे म्हणजे जेव्हा ती बारकी माझ्याकडे आली होती ती वय वर्ष तेव्हा 14 होती आणि 9 दिवसात ती मुलगी तयार झाली होती 7 थरासाठी. टॉपरला. काय म्हणजे तुम्ही तिला घडवलं तर काय म्हणजे कसं होतं की तिच्यामध्ये हिंमत होती तेवढी. आणि तिला मी सांगितलं की दादावर विश्वास ठेवायचा, मी आहे ना, काही होऊन देणार नाही. एवढं होतं की गट्स होते मुलांमध्ये आणि करून दाखवलं त्यांनी. शेवटी कसं असतं की एकमेकांचा विश्वासच एकमेकांना पुढे नेतो. बरोबर आहे. गोविंदा म्हटलं की जो पडून उभा राहतो तोच गोविंदा असतो आणि विश्वास म्हणजेच गोविंदा. आता ही सर्व मुलं आहेत, आता तेव्हा 2012 पासून तुम्ही दहीहंडी घेताय, चाळीतली मुलं एकत्र येऊन हा सर्व तुमचा आता मोठा प्रवास चालू आहे. पण याच्यामध्ये जी मुलं आहेत त्यांचं बॉन्डिंग कसं आता? बॉन्डिंग एकदम चांगलं आहे सगळ्यांची. हसून खेळून असतात, मजा मस्ती चालू असते. आता मुलं कामावर जायला लागलेत. तेव्हा कसे शाळा कॉलेजला होते तेव्हा एकत्र येऊन जमायचे. पण आता कामाला लागल्यामुळे कसं 10-10:30 झाले की आपले भेटतात, मजा मस्ती थोडा वेळ करतात आणि घरी जातात. पण हंडीसाठी वेळ काढून येतात. म्हणजे कितीही काही झालं, दमून झालं, आज पण काही मुलं स्विगीची ऑर्डर वगैरे मारतात आणि एवढं दमून आल्याच्या नंतर पण ते येऊन प्रॅक्टिसला उभे राहतात. आणि काही मुलं माझ्या इथली ती ऐरोलीला गेलेत, कोण डोंबिवली बदलापूरला गेले, पण शनिवार रविवार म्हटला ती मुलं स्वतःहून येऊन उभे दहीहंडीसाठी. दहीहंडीसाठी येतात. अच्छा. आता दादा मी तुझ्याकडे येईन. तू सुद्धा थरामध्ये असतोस, तुझा काय प्रवास होता आतापर्यंतचा? माझा आतापर्यंतचा प्रवास म्हटलं तर मला ऑलमोस्ट झाले असेल 13-14 वर्ष. 13-14 वर्ष म्हणजे तू पहिल्यापासून म्हणजे दादा बोलले 2012 तेव्हापासून 7-8 पोरांमधला त्यातला एक मी. अच्छा. तेव्हा तू कुठे असायचा थरामध्ये? तेव्हा आम्ही खालीच असायचो कारण की तेव्हा एवढी हिंमत तर नव्हती आपल्याकडे. पण आम्ही एवढं पण माहितीये की आम्ही त्या 3 थराच्या प्रॅक्टिससाठी आम्ही नवजीवन जी पॉलिटेक्निक शाळा आहे तिकडच्या ग्राउंड वरती गेलेलो. तिकडे आम्ही 3 थर लावलेले. तेव्हा येऊन आम्ही रस्त्यावरती, कारण की तेव्हा रस्त्यावरती रोप असायची, तेव्हा रस्त्यावरच चालू असायचं. तेव्हापासूनची सुरुवात आहे. आतापर्यंत मला झाली असतील ऑलमोस्ट 15-10-12 तर 14 पकड. 14 वर्ष तर मला झाले. एका वर्षी मी टॉपर पण होतो. तो वरतून मध्ये माझं तेव्हा 4था थर, जसं वजन वाढत गेलं तसं खाली खाली. मग आता तू कुठल्या थरामध्ये असतो? आता मी 4थ्या थरावर.
चौदा थरात. मग जेव्हा तू 1 वर्षासाठी टॉपर म्हणून गेलेला, आता तुला विचारतो की ते टॉपरचा एक अनुभव कसा आलेला तुला? अनुभव म्हणजे तेव्हा कोच तर असं कोण नव्हता. हम्म. आपली एरियातली 4-5 पोरं, तेच हा. मित्र, मग त्याला बघून 2-3 जण येणारी मित्र. मग तेव्हा आम्ही कमीत कमी जास्तीत जास्त 20 पोरं, आणि अच्छा. ते पण अशी एरियातलीच. बघायला 10 जण असतात, पण पोरं थरात असायची 14. तेव्हा मी 4थ्या थरावर गेलेलो. तेव्हा पण आपली ती जी भीती असायची, हम्म. तरी आपण खाली बघत नाही. खाली बघितली की डबल भीती वाटायची. बरोबर. मग तेच आहे, समोरूनच माझं घर दिसायचं. अच्छा. तिथे जेव्हा नवजीवनच्या इथे प्रॅक्टिस चालायची, समोरच माझं घर हा. यायचं. एकच लक्ष, वरती गेलोय तर फक्त घर बघायचं. भारी. म्हणजे आता एक विचारेन की याच्यामध्ये आता 2025ला जो प्राऊड फील करणारी मुवमेंट कुठे? 2012 पासून, म्हणजे आता मी जेव्हा रजिस्टर झालं तेव्हापासून नाही बोलत आहे, कारण की 40 पासून चालू झालेला गोविंद आता या स्टेजला पोहोचलाय. म्हणजे एक छोटंसं रोपटं कुठेतरी मोठं झाड झालंय असं मला म्हणावं लागेल. तर आतापर्यंत एक प्राऊड फील मुवमेंट असा कुठला होता? 2022चा 7 वाजून 7 मिनिटाचा आमचा 7 थराचा जो प्रयत्न होता, हा. 5 वर्ष मी थांबलो होतो. 5 5 वर्ष म्हणजे काय? 5 वर्ष असा स्ट्रगल होता ना की कुठे मुलं कमी पडायची, हम्म. कधी थर कधी चढायचे नाहीत किंवा लागायचे नाहीत, असं व्हायचं. आणि 2 वर्ष कोविडमध्ये गेली. त्यानंतर पोरांची ताटातूट झाली इकडे तिकडे, आणि शेवटी नवीन काय करायचं, तर यावर्षी 7 थर लावायचे म्हणजे लावायचे. 2 वर्ष कोविडचा गॅप पडला, त्याच्यानंतरच 3ऱ्या वर्षी पूर्ण ह्याच्यामध्ये होता आम्ही तयारीमध्ये. आणि सकाळी पहिली ट्राय मारली आमची ह्याला संस्कृतीला, तेव्हा ठाण्याच्या? हा. आणि त्या वर्षी एवढा पाऊस होता, आणि अक्षरशः ना माझी हालत अशी होती की मला डेंग्यू झाला होता. अच्छा. उभं राहायची ताकद नव्हती, पण रात्री इंजेक्शन घेतलं, उभं राहिलो, मुलांवर उभं राहिलो. आणि संस्कृतीला एवढा पाऊस पडत होता, तर तिथे आमचे काही 7 थर लागले नाही. तिथून आम्ही भांडूपला आलो, जेवली मुलं, सगळं झालं, भांडूपला आलो. तर काय करायचं, तो बोला पुन्हा प्रयत्न करायचा. आणि मी मागे उभा आहे, बारकी चढली, सगळे चढले, आणि तिकडून आवाज आला की युवा प्रतिष्ठानची मानाची 7 थराची सलामी. एवढा रडलो असेल मी की म्हणजे ते 7 आमचे, म्हणजे ते 5 वर्ष घासलेले 7 ते आम्हाला दिसले. तो एकच आवाज, तो अजून आवाज माहिती आम्हाला, तो कॉमेंट्री करत होता. तो असा बोललेला, युवा प्रतिष्ठानच्या मानाचे 7 तर, एकूण एक पोरं वरती उभी आहेत, वरचे फक्त 2 थर उतरलेत, पोरं थरात नाचतायत. तेव्हापासून ती अख्खा थर उतरेपर्यंत पोरं नाचत होती, कोण थांबला नव्हता. तेव्हा जो स्टार्टिंग मुवमेंट होता, तेव्हापासून एक पोरगा थांबला. म्हणजे पोरं एवढी जिद्दी आहेत ना की 4-5 वेळा पडू दे. काल पण आम्ही प्रॅक्टिस करताना झालं थोडंफार, तरी पोरं त्याच्यानंतर आम्ही 4 वेळा चढलो. कोण एक बोलला नाही की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. सगळे पोराला मिळून येत. कोण बोलला नाही की अरे तू जा, कोण नाही तर ते तू चल. म्हणजे त्याच्या रिलीव्हर पण असतो की तू नाही रे, तुला होत नाही ना, मी येतो, चल. तुला सपोर्ट पाहिजे काय, चल मी आहे, टेन्शन घेऊ नको, हाय चल तुझा मी पाय पडलो. म्हणजे असं कोण सोडून देणार नाही की अरे चल रे, तुला हे होत नाही, तसं होत नाही, तू उठत नाही. त्याला उठवायला पण 10 जण आहेत, बरोबर. त्याला धरून राहायला पण 10 जण आहेत. आणि अजूनही ती 7 थराची जी ट्रॉफी, शिटी, ते टी शर्ट आम्ही फ्रेम करून ठेवलं. नक्कीच, कारण की तुमच्यासाठी एक तो बोलतात ना, आतापर्यंत मी खूप जणांना विचारलं प्राऊड फील मुवमेंट, पण आज पहिल्यांदा दादाच्या डोळ्यावर अश्रू आले. आणि खरोखर हा क्षण एक कुठेतरी कैद करण्यासारखा होता तुमच्यासाठी, कारण की 5 वर्ष एका गोष्टीसाठी तुम्ही झटताय आणि ती होतच नाही. जेव्हा ती सक्सेस होते तेव्हा त्याचा आनंद गगनात म्हणजे कमी होता तो. नक्कीच. आता ह्याच्यापुढे तुम्हाला एक असं विचारेन की गोविंदासाठी एक स्ट्रगल, बरोबर. आता तुम्ही एक कोच आहात, बरोबर, पण आणि दादा सुद्धा, मी म्हणजे पॉडकास्टच्या आधी आपण एक थोडी चर्चा करत असतो की काय डिस्कशन होणार किंवा काय. आपण आम्हाला पॉडकास्टच्या व्यतिरिक्त सुद्धा जाणून घेत असतो की मी त्या मंडळांची अजून काही वाटचाल आहे की नाही. तर दादाबद्दल मी ऐकलं की दादा बाहेर गावी सुद्धा असतो, पण तो आपल्या सणासाठी इथे अजूनपर्यंत म्हणजे असतो, अवेलेबल असतो. तर तुम्ही कोच आहात, बरोबर. तुमचं प्रोफेशन काय, म्हणजे तुम्ही जॉब किंवा काय? मी एक वेडिंग फोटोग्राफर आहे. प्रोफेशनली मी फ्रीलान्सिंग फोटोग्राफी करतो स्वतः. म्हणजे तसा माझा स्वतःचाच बिझनेस आहे. आणि तसं बघितलं तर अजूनही म्हणजे कसं सिरियल म्हणा, ऍड्स म्हणा, याच्यामध्ये पण मी फोटोजला जातो. आणि तसं बघितलं सिरियलमध्ये पण मी 1 महिना काम केलेलं आहे, म्हणजे ऍज असिस्टंट DOP म्हणून. त्याच्यानंतर मग मी पूर्ण कन्वर्ट झालो वेडिंग फोटोग्राफी.
ओके, म्हणजे तुम्ही स्वतः एक फोटोग्राफर म्हणजे मीडियाचीच लाईन आहे हा, शेवटी. हा. तर जे तुमचं वर्किंग हम्म. ओके आणि प्लस एक कोच, रात्री कोच, मुलांना ट्रेन करणं वगैरे, हे तुम्ही सर्व कसं बॅलन्स करता म्हणजे या गोष्टी? बॅलन्स म्हणजे कसं आहे की आपण कितीही दमून आलो, शेवटी कसं असतं की आपल्याला काहीतरी गोष्ट घडवायची आहे. हम्म. तर त्यासाठी आपल्याला वेळ काढावाच लागतो. किती काही झालं ना तरी त्या वेळेसाठी आपण तिथे येणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की आपल्या विश्वासावरती 10 जण असतात तिथे उभी थांबलेले असतात मुलं, आणि त्यावेळेला म्हणजे कसं शिस्त म्हणजे शिस्त. बरोबर. आपण जरी कोच असलो तरी ही सगळी मुलं माझ्यासाठी एक भावाप्रमाणेच असतात, पण त्यावेळेला मला कडक राहावं लागतं. जर मी ज्यांना सोडून दिलं तर नाही होणार. आणि थर लावायचे म्हणजे साधी गोष्ट, एखादी कुठेतरी चूक झाली तर बरोबर. कोणाला तरी दुखापत होऊ शकते. नक्कीच. आणि आजकाल तुम्ही बघत आहात की आता हल्ली एक 4-5 वर्ष झालं असेल की गोविंदांना विमा द्यायला लागला. बरोबर. हा, ह्याच्या आधी नव्हता. नव्हता. आमचं मंडळ दरवर्षी 70 ते 80 पोरांचा विमा काढतो. आता ही 3-4 वर्ष झाली असेल विमा फ्री झाला असेल, तेव्हा 2,500 आणि 3,000 रुपये भरून आम्ही हे काढायचो, मेडिक्लेम काढायचो. पर्सनली. हा, पर्सनली स्वतः प्रत्येक मुलांचं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन आम्ही तिथे रजिस्टर करून विमा काढायचो. ओके, म्हणजे आताही तुम्ही हे सर्व तुमचं एक स्वतःचा फोटोग्राफीचा आणि करिअर आणि प्लस हे कोच, हे तुम्ही सर्व म्हणजे मॅनेज करून करावं लागतं. रात्री. आणि हा तुमचा एक प्रवास झाला. हो, पण प्रवास. दहीहंडीतली जी मुलं आहेत, गोविंद इतर, हा. तो सुद्धा याचप्रमाणे सर्व असतो. हो हो हो, प्रत्येक मुलगा आपला वेळ काढून येतो. कधी कोणाला नाही जमत यायला तो दुसऱ्या दिवशी येतो. काही जे लांब राहतात ते शनिवार रविवार येतात. पण प्रत्येकाची जो येतो त्याची आवड आम्हाला कळते की बाबा हा कितीही लांब गेला तरी त्याला मंडळाची ओढ आहे, त्या सणाची ओढ आहे त्याला. हा. तो बरोबर तिथे येतो, तो दुसरीकडे कुठे जात नाही. आणि असं नाहीये की आमच्याकडून आज पण म्हणजे कोणी मुलं बाहेर गेली आणि ती आली नाही. बाहेर जरी गेले ना तरी या वर्षी नसले तरी पुढच्या वर्षी येतात. अच्छा, असा कुठला आहे हा. एक्झाम्पल म्हणजे बाहेर गेले? म्हणजे 2 पोरं तर अशी आहेत, ती एक जण तर मुलुंड वरून येतो हा. आणि एक जण एरोली वरून येतो. हा. म्हणजे तो सॅटर्डे संडे तर ते कन्फर्म असतात. एक जण मुलुंड वरून येतो, 10:30 वाजता डॉट हजर असतो. हा. तो 12:30ला जातो. बरं, त्याचा ठरलेलं. तो एरवलीवाला आला तर राहायला येतो, अच्छा. पण तो पण येतो एरवलीवरून आणि मुलुंड वरून. त्यासाठी म्हणजे ती ओके. पोरं अशी बांधलेली आहेत. आणि अजूनही म्हणजे माझ्याकडनं जेवढी तयार होऊन मुलं गेली आहेत त्यांनी दुसऱ्या कुठेही जाऊन दे, मला असं हे नाहीये, पण जरी कुठेही गेली तरी ती मुलं त्याच ठिकाणी, त्याच थरावरती आणि त्याच जागेवर उभे राहतात जिथे माझ्याकडे होती. अशी मुलं तयार करून ठेवलेली आहेत. आणि मुलं म्हटलं ना तर एक साईजची आहेत. कोण असा भरगच्चम नाहीये का कोण असा नाही. अच्छा. जो वर चढणारा तिरीमध्ये उभारणारा पण तेवढ्याच साईजचा आणि खाली उभा राहणारा पण तेवढ्याच साईजचा आहे. अच्छा. अशी माझ्याकडे मुलं आहेत. आणि ती एकमेकांची ओढ आहे ना, ती प्रत्येकाला बांधून ठेवते. ओके. त्याच्यामुळे मला एक मंडळामध्ये म्हणजे मोठा भावासारखं मानतात. आणि माझा अजून एक आमच्या मंडळाचे म्हणजे आधारस्तंभ म्हटायला गेलं की रितेश खानविलकर. हा. या सगळ्याची सुरुवात झाली होती की त्यांच्यापासून, खानविलकरांपासून, की त्यांनी ही सगळी कल्पना आणली. मग ती कल्पना रजिस्टर झाली. मग त्या रोपट्याचं आज मोठं एवढं हे झालं. खरा पाठिंबा त्यांचा होता. त्यानंतर आम्हाला राजुलताईंनी सपोर्ट केला. आणि प्रत्येक जण आपल्या प्रोफेशन मधून वेळ काढून तिथे येतो, आपला सण करतो. दरवर्षी आम्हाला हा एक सण असतोच आणि त्यासाठी आम्ही खूप आधीपासून तयारी करतो. असं नाहीये की फक्त हंडी पुरता 1 महिना, खूप आधीपासून मे महिन्यापासून आमची तयारी चालू होती की काय करायचं, कसं करायचं, पुढे काय नियोजन करायचं, या सगळ्या गोष्टी चालू असतात. दादा सुद्धा मगाशी पॉडकास्टच्या आधी बोलले की काही मुलं आउट ऑफ इंडिया असून सुद्धा यांच्याशी संपर्कामध्ये असतात की कसा थराचा अपडेट चाललाय किंवा काय, मला जाणून घ्यायला आवडेल ते. आता तसं बघायला गेलं तर हाच मागच्या वर्षी इथे नव्हता, US ला होता. तर तिथून रोज 2 दिवसांनी नाही तर 1 दिवसांनी फोन करायचा आणि मला तिकडून सांगा बाबा यावर्षी फक्त 7. मी बोललो हो नक्की, मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही सगळे एकत्र असाल तर नक्की प्रयत्न करा. आणि यावर्षी तो इथे आहे आणि तो स्वतः येतो. शेवटी तिकडे म्हणजे एक ओढ जी माणसाला बांधून ठेवते मंडळ गोविंदा, ती त्याला तिथे भासत होती. आणि त्याच वर्षी आमचा एक मित्र जैन आर्मीला होता. अच्छा. आम्ही जेव्हा ही टी शर्ट ही म्हणजे त्याच्यासाठी आम्ही खास इथून कुरिअर करतो. इकडून टी शर्ट पहिली टी शर्ट त्याला जाते. जयंत नाव आहे त्याचं, जयंत सावंत. आणि दरवर्षी असं नाही की ज्या वेळेला टी शर्ट येते पहिली टी शर्ट कोणाला दाखवायची ती पहिली त्याला जाते. अच्छा. आणि तो तिथे त्या दिवशी घालून व्हिडिओ कॉल आम्हाला करतो आणि सारखं विचारतो बाबा लागले 7.
सारखा विचारत असतो. ही ओढ आहे प्रत्येक गोविंदाची. ओके. आता मी तुमच्या कोचिंग कडे आपण आता वळलेलो आहोत. तुम्ही कोच होण्याआधी तुमचा सुद्धा काहीतरी गोविंदाचा एक प्रवास असेल, तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे हो. कसा होता गोविंदा ते कोच? मी आधी शाळेत असताना, कॉलेजला असताना एक गोविंदा होतो. म्हणजे आमच्या इथे गुरुकुल प्रतिष्ठान म्हणून गोविंदा बतक होता. अच्छा. तिथे मी जायचो. तेही 7 थर लावायचे तेव्हा. आणि त्यावेळेला कसं होतं की 8 आणि 9 एवढं कोण भांडूपमध्ये लावत नव्हतं. त्यावेळेला सगळे 7 थरच लावायचे. आणि त्यावेळेला मीही त्या मंडळामध्ये 7 थरासाठी हात द्यायला होतो अच्छा. वरती. म्हणजे बेकीला. वरती. आणि तो तिथून चालू झालेला प्रवास अजूनही पुढे चालू आहे आणि ह्याच्या पुढेही चालू राहील. आणि जेवढं माझ्याकडून चांगलं होईल तेवढं मी या मुलांसाठी करत राहीन. आणि कसं असतं की एक आवड असते गोविंदाची. आजही जरी मला किती कोण बोललं ना की तू खाली उभा राहा, मी खाली उभा राहा, तर मी स्वतः उभा असतो. अच्छा. कधी कोण इथे कमी पडला तर आपण तिथे जायचं. इकडून भले आपण कोच असलं तरी आपण तिथे उभं राहणं गरजेचं आहे. बरोबर. एखादा मुलगा कमी पडला, आम्ही पण मागच्या वर्षी म्हणजे थर लावताना कोण कमी पडलं तर मी स्वतः खाली बसतो आणि त्याला वर पाठवतो. अच्छा. मी एक प्रशिक्षक म्हणून तिथे उभा राहत नाही, मी पण एक गोविंद आहे. बरोबर. मला ते थर लागलेले त्यांच्यापेक्षा मला पण आनंद होतो, त्यांनाही आनंद होतो. बरोबर. ते जेव्हा बघतात ना की अरे आपला प्रशिक्षक पण एवढीच मेहनत करतोय, मग त्यांना अजून प्रोत्साहन मिळतं की आपण अजून मेहनत केली पाहिजे. नक्कीच. आणि आता एक तुम्ही जसं की आधी गोविंदा होतात, आता कोच म्हणून तुम्ही आहात. पण तुम्ही या थर कसा घडवण्याचा एक तुमचा तेव्हा सुरुवात आमची प्रॅक्टिसला जी सुरुवात होती म्हणजे थर रचायची, तर आम्ही येतो जागेवाला पाया वगैरे पडतो आणि हळूहळू एक एक पिरामिड आम्ही रचायला सुरुवात करतो. बरोबर. मेन म्हणजे स्टेबिलिटी, मुलांना वेट घेण्याचा कंट्रोल. बरोबर. हळूहळू टायमिंग वाढवतो, 10 सेकंद, 15 सेकंद, एक थर रचून आम्ही टायमिंगने खेळत जातो. जेणेकरून शेवटच्या दिवशी असं नको व्हायला की कोणाचा पाय सटकला, कोणाला नाही जमत, असं नाही. प्रॅक्टिस केल्यावरतीच आपण पुढे जाऊ सक्सेस होतो. तसं हळूहळू टायमिंगचा खेळ खेळत 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 पुढे जातो आम्ही. तसं एक थर रचत जातो. अच्छा. म्हणजे हा डेली रुटीन झाला प्रॅक्टिसचा. हो. ठीक आहे. जसं की तुम्ही आता पहिल्यांदा एक गोविंदा म्हणून होतात आणि आता कोच म्हणून तुम्ही आलेला आहात. मग तुम्ही ह्या प्रतिष्ठानमध्ये आल्यावरती तेव्हा किती थर होते? म्हणजे मी जेव्हा युवा प्रतिष्ठानमध्ये आलो त्यावेळेला होते यांचे 5 थर. आणि मी असंच तुम्ही प्रॅक्टिस करत होतात ना वाटतं, हे लोक प्रॅक्टिस करत होते रोडवर, नवजीवन शाळेमध्ये नाही रस्त्यावरती उभे होते रस्त्यावरती आणि प्रॅक्टिस करत होते. मी रात्री येत होतो वरून आणि मी बघितलं असं यांच्याकडे बघत होतो, हे चढायचे 5 थर लावायचे उतरायचे, चढायचे 5 थर लावायचे उतरायचे. मी बोललो ठीक आहे. आणि हंडीला 4 ते 5 दिवस राहिले असते. बोललो काय करायचं, तर मी आलो, उभा राहिलो आणि शेवटच्या दिवशी 6 थर लावायचे. मग जिथून निघालो आम्ही दुसरीकडे इथे महाराष्ट्र नगरला आलो, 6च्या बेसवर 5 लावले आणि ते 6 थर घेऊन आम्ही मुलुंडला आलो. आणि त्यावेळेला मुलांनी 300 रुपयासाठी 6 थर लावले आणि ते पण माझ्या डोळ्यात म्हणजे मी नव्हतो तिथे, मी हंडी बघायला गेलो होतो. आणि ह्यांनी बसून राहावं म्हणून काय करावं होतं, ह्यांनी इथे 6 थर चढवून मोकळे झाले आणि लावले, पडले आणि एवढ्या जोरात नाचले आणि नंतर मला सांगायला की आम्ही तिथे 6 थर लावले. वा, चांगली गोष्ट आहे. मग नंतर तिथून आम्ही पुढे जवळजवळ 8 ठिकाणी कंटिन्यू 6 थर लावत निघालो. अच्छा. मग जो माझा प्रवास होता की हे सगळे ओळखायचे मला, नाही असं नाही, ओळख होती, पण आता आपल्या एरियातले तर मी कुठे जात नाही गोविंदाला आणि मला आवड आहे मनापासून, तर म्हणून मी तिथे येऊन उभा राहिलो. तर मी उभा राहिलो तर त्यांनी मला हे दिलं की तू बाबा आम्हाला हे दे, प्रशिक्षण दे. आणि ह्यांच्या आधी माझ्या आधी पण एक यश होता, यश सुद्रिक म्हणून, तो ह्यांना शिकवतो, तो पण ह्यांच्यासारखाच मुलगा. हे आपापलंच प्रशिक्षण घेऊन आपापलंच हे करून स्वतः केलेले आहेत. मग 6 लावायचे तर कसे लावायचे, जजमेंट हवी ना कुठून तरी, कोणावर कसा पाय ठेवायचा, काय ठेवायचा. मग तेव्हा सुरुवात झाली आणि ती सुरुवात अजून पण चालू आहे. अच्छा. ओके. मग आता जसं की युवा प्रतिष्ठान आहे गोविंदा, आता पण थोडं समाजकार्याकडे आणि त्याचप्रमाणे काही अदर ऍक्टिव्हिटीज असेल तर आपण नक्कीच जाणून घेऊ. आता जी मुलं आहेत, गोविंदा जो आहे तो स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे आहे का, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे असं? स्पोर्ट्स मध्ये बघायला गेलं तर माझ्या मंडळातली म्हणजे युवा प्रतिष्ठान मधली बहुतेक मुलं म्हणजे एक 10-15 मुलं असतील ती क्रिकेट खेळतात. आणि ती इथेच नाही खेळत, बाहेर जाऊन पण खेळतात. एक चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळतात. त्यामध्ये आता स्ट्रायकर 11 म्हणून आहेत, त्याच्यामध्ये पण आहेत मुलं. त्यांनी पण सध्या आता 1-2-3 ट्रॉफ्या मारल्यात.
म्हणजे अंडरम मध्ये बऱ्यापैकी नाव आहे मुलांचं. अशी मुलं आहेत माझ्याकडे की जे क्रिकेट खेळतात, आणि काही मुलं आहेत त्याचे एक दोघं जण आहेत ते कबड्डी खेळतात, पण ते इथे नाही नसतात, बाहेर बदलापूरला, तर त्यांना यायला नाही मिळत, पण जेव्हा टाइम मिळेल तेव्हा येत असतात. आणि त्याचप्रमाणे जसं बघायला गेलं ना तर युवा प्रतिष्ठानमध्ये वर्षातनं 2दा टुर्नामेंट होतात. एक गोविंदासाठी असतो आणि एक म्हणजे बाहेरच्या टुर्नामेंट होतात. म्हणजे खेळाशी संबंध असतोच. म्हणजे मुलं जोडून ठेवण्यासाठी आम्ही एक दोन हे करतोच. म्हणजे त्या मुलांचं पण मनोरंजन होतं आणि त्या भावनेने अजून मुलं पण एकत्र येतात, जी आपल्याला हंडीसाठी पण होतील, आणि जे क्रिकेट खेळणारे असतात त्यांचा क्रिकेट खेळण्याची पण एक चांगलं हे राहतं, ताळमेळ राहतं. असं होऊन जातं चांगल्या प्रकारे. म्हणजे खेळाडू म्हणून प्रत्येक जण आपापला आपला खेळ जपतच असतो. असं क्रिकेट खेळणाऱ्याला क्रिकेट आवडतं, कोण कबड्डी खेळतं, कोण अजून खो खो वगैरे खेळतात, कोण गोल्फ खेळतं किंवा काय असेल. पॉवर लिफ्टिंग मध्ये एक 3 जण. आता पॉवर लिफ्टिंग वरून आठवलं, काय नाव त्याचं, अथर्व सावंत. एक पॉवर लिफ्टर येतो आणि एक आर्यन राणे, दोघं जण. यावर्षी थोडे दोघं जण इंजर्ड आहेत, त्यामुळे येऊ शकले नाहीत. मागच्या वर्षी 3 एक्के मारायला आर्यन राणे होता, आणि अथर्व सावंत तो ह्याच्यावरच तिरीला असायचा, पण यावर्षी जरा बॅक इंजुरीमुळे त्या लोकांना यायला नाही मिळालंय. पण जिम क्षेत्रातली पण मुलं आहेत माझ्याकडे, नाही असं नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली 2-2, 3-3 मुलं आहेत. ओके. आणि पूर्ण मला असं वाटतं आता दादा बोलते क्रिकेट, कबड्डी, बाकीचे क्षेत्र आहेत, या सर्व क्षेत्रामधून मुलं आहेत. म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक थर जो आहे ना, एकदम असं बिंदास राहू शकता. नाही, माझी मुलं फिट आहेत, माझा गोविंदा फिट आहे, असं कधी होतं थर पडायचं इन्सिडेंट वगैरे कधी घडतो? होतात कधी कधी प्रॅक्टिसच्या वेळेला होतच, नाही असं नाही. म्हणजे पहिल्याच वेळेला तुमचा प्रयत्न कधी सक्सेसफुल होत नाही, कुठल्याच गोविंदाचा होत नाही. कधी थर वर खाली होतात, कधी कोणाचा पाय सटकतो, किंवा कधी कोणाला भीती वाटते, ह्या गोष्टी होत असतात. आणि असं नाहीये की आमची सुरुवातच पडण्यापासून झालेली. असं युवा प्रतिष्ठान म्हणजे बोलतात ना की आमचा पहिला प्रयत्न असतो हा पडण्यापासूनच सुरुवात होते. पडतात 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, मग शेवटी एकदा एक अशी वेळ येते की झटकन उभे राहतात आणि उभे राहून कधी उतरले कोणालाच कळत नाही. असा भाग होऊन जातो. पण चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जण सावरून असतो, आणि आज मी मुलांना सांगतो काही झालं तरी सोडायचं नाही कोणाला. तो वर चढणारा पण आपला भाऊ आहे आणि खाली उभा राहणारा पण आपलाच. बरोबर. मग आता ही जी प्रॅक्टिस चालते तर प्रॅक्टिस काय मैदान की जागा वगैरे? पहिले आमची मैदानात व्हायची प्रॅक्टिस, पण आता तिथे जागा नाहीये, तर आम्ही आमच्या इथे समोर जो रोड आहे तिथे करतो, रोडवरती, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट. माझ्याकडे तुम्ही सेफ्टी वगैरे कसं? सेफ्टी वगैरे सध्या आम्ही कसं, जी लहान मुलं आहेत त्यांना जॅकेट आणि हेल्मेट तर घालतोच. हार्नेस लावायला जागा नाहीये, त्यामुळे आम्ही एवढं हे नाही करत. पण खाली आमची मुलं असतात, मॅटची आता सोय या वेळेला होणार आहे. आम्ही त्याचाही प्रबंध करणार आहे की जेणेकरून कोणाला इजा होऊ नये. तसं आम्ही पूर्ण एकदम जेवढी जास्त मुलं असतील तेव्हाच आम्ही रिस्क घेतो, नसतील तर आम्ही एकदम सेफली प्रॅक्टिस करतो. 4 थर 5 थर जेवढी लागून उतरेल तेवढीच करतो आम्ही. नक्कीच. आणि मी आता भांडूपमध्ये ना एक सहज, म्हणजे जेव्हा मला सुद्धा माझा वीक ऑफ असतो तेव्हा मी रात्रीच्या वेळी एक राऊंड मारतो जसं भांडूपमध्ये जे प्रॅक्टिस चालू असतात बघत असतो. तर बहुतांश गोविंदा असे मला दिसतात की त्यांनी आता मॅट ही सिस्टम जी आहे सेफ्टीसाठी ते युज करते, कारण की भांडूपमध्ये आपल्या मैदानं कमी आहेत सध्या. त्याच्यामुळे काही गोविंदा पथकं आहेत की जे रोडवरती रात्री प्रॅक्टिस करत असतात 12-1 वाजेपर्यंत. मग त्यांच्याकडे कुठेतरी सेफ्टी पाहिजे म्हणून ते आता मॅट युज करतात, आणि त्याच्यामुळे मुलांचं खूप सेफ होतं एक प्रकारची प्रॅक्टिस. आता एक विचार असं वाटतं दादा तुला की एक तुमच्यासाठी आदर्श गोविंदा कुठला आहे मुंबईमधला? आहे माझा सगळ्यात आवडता गोविंदा म्हणायला गेलं तर माझगाव ताडवाडी. आणि मला ते जे 4 एक्के मारतात ना, आणि त्यांची जी थर लावायची रचना, आणि आजकाल सगळे गोविंदा हे ग्रीप लावून पकडतात एकमेकाला, पण ते जे लोक पकडतात ना, ती जी टेक्निक, ते उभं राहण्याची जी हे असते, आणि ते थर बघितले की मनाला एकदम हे वाटतं की कला असावी तर अशी, थर लावायची कला असावी तर अशी. मला खूप आवडतात ते गोविंदा, आणि पहिल्यापासून म्हणजे जेव्हा माझगाव ताडवाडीने 9 थर लावले होते ना, तेव्हा मी तो व्हिडिओ टीव्हीवर बघतो लहान असताना. त्यामुळे मला त्यांचे हे खूप आवडतं. आता याला कुठला आवडतो गोविंदा? मला आर्यन्स. सगळी आपल्यासारखीच पोरं आहेत. नक्की. त्यांचा पण तो जोश, त्यांचा तो स्पिरिट, त्यांचा तेव्हा त्यांना बघून तर अजून
की आपण पण करू शकतो. नक्कीच. आणि आता प्रो आल्यामुळे ना, जसं प्रो कबड्डी होती तसं प्रो गोविंदा आल्यामुळे ना प्रत्येक युवा जनरेशनचा आहे ना हा. एक कुठे क्रेज वाढलाय दहीहंडीकडे येण्यासाठी. आणि एक म्हणजे ना आता एक त्याच्यावर विचार होतो दादा तुला, की दहीहंडीला तुम्ही म्हणजे एक आपला खेळ म्हणून बघताय की आपली परंपरा म्हणून बघताय? हँडी बघायला गेलं तर ही एक आपली परंपरा आहे आणि खेळ तर तो आहेच, पण कुठे असं कॉम्पिटिशन नाही करायचं आम्हाला की कुठे असा खेळ नाही करायचा की कुठे कोणाला दुखापत होईल किंवा काय होईल. आम्ही आमची परंपरा पुढे चालू ठेवू. जेवढे आमचे आता या वर्षी थर लागतात तेच जर आमचे पुढचे 10 वर्ष लागले तर ती परंपरा आम्ही कंटिन्यू करू. खेळ तेव्हाच करायचा जेव्हा आपल्याकडे मनोबळ जास्त असेल, तेव्हाच त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असतं. नाहीतर ते कॉम्पिटिशन करून जर कोणाला इजा होणार असेल तर मग तो त्याचा फायदा नाही काय. आणि कोणाला दाखवण्यासाठी जर करायचं असेल तर ते अजिबात नाही. असं आहे. नक्कीच. आता अजून एक विचारतो तुला, की जसं की युवा प्रतिष्ठान आलं म्हणजे कुठे ना कुठलं एक कार्य असतं. जसं की आता तुम्ही दहीहंडीमध्ये आहात, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप चालतात. समाज क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये कशा प्रकारची वाटचाल आहे युवाची? सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल तर आमच्या मंडळामध्ये 2022 पासून झाली. ज्या वेळेला आमच्या मंडळाशी राजुलताई पाटील, संजय पाटलांच्या खासदार संजय पाटील त्यांची मुलगी, ज्या वेळेला आमच्या मंडळाशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्या वर्षी आम्ही अवयवदानाचं जे एक शिबिर होतं त्याचाही कलर ग्रीन होता आणि आमच्या टी शर्टचा कलर पण ग्रीन होता. आणि अजूनही आमच्या टी शर्ट वरती जीवनदानचा हा लोगो आहे. अच्छा. जी सुरुवात झाली तेव्हापासून समाज कार्याला, ती तेव्हापासून सुरुवात झाली आणि त्यापासून पण आमच्या राजुलताई अजून आमच्या सोबत आहेत. आणि त्याच्यानंतर सेकंड इयरला आम्ही गो ग्रीन्स म्हणजे आम्ही तुळशी वाटप केलं होतं, परत झाडं वाटप केलं होतं. त्या वर्षी आम्ही गो ग्रीन्स केलं होतं. या वर्षी पण आमचा एक संकल्प आहे जो आम्ही 15 ऑगस्टला हे करणार आहे. त्या वर्षीच रिव्हील होणार आहे, म्हणजे त्या दिवशी रिव्हील होईल. त्यावेळेला पण आमच्या राजुल पाटील वगैरे बाकी सगळे, रिद्धेश खानविलकर म्हणा, जे आमच्या मंडळाचे जुने जे हे ते सगळे तेव्हा असतील, तेव्हा आम्ही एक नवीन संकल्प घेऊन येणार आहे त्यावेळेस. म्हणजे आता तुम्ही हल्ली एक तीन एक वर्ष म्हणजे 3-1 वर्ष झाली आम्ही एक नवीन संकल्पना करतोय. नक्कीच. मंडळ म्हटलं की कसं की सण उत्सव ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्याचप्रमाणे कुठे ना कुठे सामाजिक कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. कारण दहीहंडीच्या दिवशी युवाचे आपण जेव्हा बाहेर जातो थर घेऊन, किती थर लागतात त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही 6 आणि 7 थर लावतो. जिथे आम्हाला वाटतं की नाही आम्ही इथे 7 लावू शकतो तिथे आम्ही 7 थर लावतो. जिथे आम्हाला वाटतं नाही आता आम्ही 6 थर लावू तर आम्ही 6 थरच लावतो. अच्छा. मग असे किती वेळा लागतात दिवसातून अंदाजे? दिवसातून बघायला गेलं तसे तर 10 ते 12 ट्राय होतात. अच्छा. त्यातल्या कधी कुठली एखाद ट्राय अनसक्सेसफुल होते, कधी सगळ्याच ट्राय सक्सेसफुल होतात. पण प्रत्येक गोविंदाच्या नियमानं बघायला गेलं तर 10 ते 15च्या इथपर्यंत जातात. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये 15 एक ट्रायल होतात? हो, 15 एक ट्रायल होतात. ओके. आता एक गोष्ट विचारायची वाटते. हा प्रश्न मी सर्वांनाच करतोय आतापर्यंत झालेल्या पॉडकास्टमध्ये. दहीहंडीच्या दिवशी आता युवा 7 थर लावताय, पण तुम्हाला असं कुठे वाटतं का त्याच्यामध्ये की 7 थर आणि 6 थर 5 थर जे लावणारे असतात त्यांना कुठेतरी एक वेळ लागतो थर लावण्यासाठी, आणि 8 आणि 9 थरवाले पहिल्यांदा थर लावून बाजूला होतात? हो, हे एकाच ठिकाणी नाही सगळ्याच ठिकाणी होतं. म्हणजे असंच नाही की जे लवकर येऊन नंबर लावतात त्यांच्या जागेवर आधीच मागून येणार. तुम्हाला कुठला असा अनुभव आला? माझ्यावर असा अनुभव झालेला आहे की मी सकाळी 10:30 तिथे पोहोचलोय आणि माझा नंबर 3रा आहे. अच्छा. आणि त्याच्या मागून मोठं मंडळ येतं 9 थर लावणार आणि ते अर्धा तास झालं त्याची पूर्ण योजना करते आणि मी बाजूला उभा राहिलोय कारण की माझा नंबर आहे आणि हे लोक येऊन उभे राहतात आणि ते ट्राय मारून ते पडतात. परत त्यांना पूर्ण दुसरी संधी दिली जाते आणि जवळजवळ माझे तिथे 4 तास फुकट जातात. बरोबर. आणि त्या 4 तासामध्ये माझी मुलं दमणार आणि पुढे जे मला करायचं आहे ते तिथे अजून लांब जातात. आणि मग आयोजकांना माझं हेच म्हणणं आहे की जेवढ्या संधी तुम्ही मोठ्या थरांना देता ना त्याच्या आधी तुम्ही छोट्यांना द्या, कारण की ते थर लावून लवकर निघू शकतात. तुम्ही एक असं ठेवा की 9 आणि 8 वाले एका बाजूला राहतील आणि 6, 7, 5 वाले एका बाजूला राहतील. जसे जसे तुमच्या समोर जी मंडळी जातील त्यांना सांगा की तुम्ही थर लावून एक एक ते नंबर लावायच्या भानगडीमध्ये तुम्ही काय करता की त्या वरची चिठ्ठी खाली जाते, खालची चिठ्ठी वर येते, अशातला भाग होतो. आणि कारण की मुलांचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं. बरोबर. तेवढा पेशन्स नसतो मुलांकडे की दिवसभरामध्ये 4-4, 5-5 तास उभं राहणं, त्यानंतर थरात उभं राहणं आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर आलेला आहे आणि दुसरा कोणतरी थर लावतो तर मुलं कंटाळून जातात. नक्कीच. आणि विषय कसा होतो
की 8 आणि 9 थर लावणारे सुद्धा गोविंदा पथक 2 महिने प्रॅक्टिस करतात हो. आणि 6, 7, 5 लावणारे सुद्धा तेवढीच प्रॅक्टिस करत असतात. म्हणजे त्या दिवशी कुठेतरी सामान एक प्रत्येकाला असं वाटत असतं. कारण त्या दिवशी मी सुद्धा बाहेर फिरताना बघितलंय की जवळजवळ गेल्या वर्षी मी अनुभवला, पाऊस चालू आहे, भर पावसामध्ये जवळजवळ 3 तास एकाच ठिकाणी उभे होतो. त्याच्यानंतर थर लावायला जागा मिळाली, थर लावला, सक्सेस झाला तो. पण त्याच्यानंतर जी कंडिशन होती दुपारच्या वेळेला, खरोखर म्हणजे मुलांची बघण्याजोगी कंडिशन होती. 2022 ही गोष्ट असेल की त्या वर्षी खूप पाऊस होता. हा. खूप म्हणजे खूप. आम्ही संस्कृतीला गेलो होतो आणि एवढा पाऊस पडतोय की त्या पावसामध्ये सगळी मुलं भिजतायत. हा. आणि त्यावेळेला आम्ही प्रयत्न केला होता तो सक्सेसफुल झाला नाही. पण आम्ही तिथे जवळजवळ 4.5 तास काढले होते. हा. 4.5 तासानंतर आम्ही डायरेक्ट भांडूपला आलो आणि त्या वर्षी आम्ही संध्याकाळी 7ला भांडूपला आलो, तेव्हा आमचे 7 तास लागले. अच्छा. पण त्यात एवढ्या 8 तासामध्ये आमच्या फक्त 3च ट्राय झाल्या, त्यातल्या 2 अनसक्सेसफुल झाल्या आणि 1 ट्राय सक्सेसफुल झाला. ओके. पण त्याचं कारण काय की मोठ्या ठिकाणी गेला तर तुम्ही मोठ्या मंडळांना ते हे देता ना, ते तसंच छोट्या मंडळांना पण द्या, बरोबर आहे. जेणेकरून ते लवकर बाहेर पडतील. तुम्ही गर्दी दाखवण्याच्या नादामध्ये तुम्ही कुठेतरी गोविंदाला दुखवताय, हे पण बघा. बरोबर आहे. नक्कीच. आणि प्रत्येक गोविंदा पथकाला मी हाच प्रश्न विचारत आलो आतापर्यंत आणि प्रत्येकाची हीच अशाच प्रकारची काही ना काही प्रतिक्रिया होती. हो. तर एक आता विचारायचं का, आता मीडियाचा जमाना आहे, बरोबर? हो. तर मीडिया म्हटलं की कसं प्रत्येक जणांना रील्स वगैरे हे शूट करणं, त्याच्यामुळे कुठे ना कुठे मुलं अजून ते रील्स बघून मुलांना एक आवड निर्माण होते ना, बाबा या गोविंदा पथकामध्ये ना ही टेक्निक चालली, हो. ही टेक्निक चालली, म्हणून मी तिकडे गेलो पाहिजे. हा. तर असं मीडिया वगैरे काय आहे युवा प्रतिष्ठानचं? आहे ना, आमच्याकडे पण असं मीडिया आम्ही पण हे करतो. आमच्याकडे पण वेदांत म्हणून आहे, तो त्याचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल आहे. अच्छा. तो ते युट्यूबचं चॅनल पण चालवतो आणि आमची जेव्हा प्रॅक्टिस चालू असते तेव्हा काय टेक्निकने मुलं प्रॅक्टिस करतात, कसं करतात, काय करतात, आम्ही बाहेर कसे थर लावतो, काय होतं, या सगळ्या गोष्टी तो रीलवर टाकत असतो आणि ते बघून बाकीची मुलं पण येत असतात. अच्छा. आणि जेणेकरून कसे जे आमचे मित्र बाहेर आहेत त्यांनाही दिसत राहतं की बाबा बरोबर आहे. काय प्रोग्रेस चालली आहे, कसं चाललंय, तर ते सगळ्या गोष्टी दिसत असतात. नक्कीच. आता इन्स्टाचा आयडी काय आपला युवाचा? युवा प्रतिष्ठानाचा. आणि आपल्या मित्राचा, म्हणजे मी सांगतो, मित्राचा आयडी आहे देवगडचा राजा. हा. आणि मला हा जे आतापर्यंत मी जे पॉडकास्ट शूट केले, 9वा भाग होता आजचा, म्हणजे खूप सारे जे आता मीडिया म्हणजे इन्स्टा असेल किंवा युट्यूब असेल, जे मित्रमंडळी आहेत माझी भांडूपमध्ये, त्यांनी ह्या मीडियाद्वारे मला खूप सारा सपोर्ट केलेला आहे की मंडळांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी. तर असा किस्सा जो आहे वेदांत आपल्या युवामध्ये, त्याची सुद्धा मला कुठेतरी हेल्प झाली युवाजवळ कनेक्ट होण्यासाठी. सो थँक्यू सो मच वेदांत. आणि आता आपण आपल्या पॉडकास्टच्या एंडकडे येतोय, समाप्तीकडे येतोय. तर आज तुम्ही दोघांनी आम्हाला जो वेळ दिला, युवा प्रतिष्ठानने आम्हाला जो वेळ दिला आहे, बहुमूल्य वेळ तुमचा, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि असाच नवीन आपल्या जो पॉडकास्टचा कंटेंट आहे, खूप सारी मागणी येते बाहेरच्या बाहेरून सुद्धा, खूप सारे गोविंदा पथक आता मेसेज येतात की आम्हाला सुद्धा काही पॉडकास्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा शूट करायचंय. तर नक्कीच आपण या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच, किंवा अजून काही कन्सेप्ट असेल तर आपण तुमच्या समोर आणू. तर तुमच्या दोघांचे सुद्धा खूप खूप सारे आभार आहेत पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि चला तर मंडळी, भेटूया पुढच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.